संसारामध्ये स्त्री आणि पुरुष संसारूपी रथाचे दोन चाक आहेत. जोपर्यंत हे दोन्ही चाक सुरळीत व्यवस्थित आहे ना, संसाराचा रथ सुरळीत चालतो. दोन चाकापैकी एक जरी चाक घसरून पडला, हा संसाराचा रथ कोणत्या खड्ड्यात जाऊन पडेल सांगता येत नाही. म्हणून संसार जपायचा असेल तर दोघांनी त्या ठिकाणी जपला पाहिजे. संसार वाईट नाही, संसारामध्ये असणारी आमची आसक्ती वाईट आहे, ती बाजूला काढा आणि संसारामध्ये राहा. आमच्या तरी माणूस नेहमी उदास असतो. मला जीवनात यश मिळत नाही, माझ्याच मार्गात अडथळे काय येतात. अरे एवढं सुंदर गुलाबाचं फूल आपल्या डोळ्यांनी आपल्याला तेव्हाच बघायला मिळतं जेव्हा काट्याचा सामना त्याला करावा लागतो. गुलाबाचं फूल कुठेही उगत नाही, काट्याच्या मध्येच उगवतं. कमळ दिसायला फार सुंदर असतं, पण ते चिखलात उमलतं. तसं ज्या माणसाने दुःखाचे चटके सहन केले ना, कष्टाचे गरिबीचे चटके सहन केले ना, तो माणूस एक दिवस फार मोठा होत असतो. त्या गरिबीची जाणीव त्याला कायम असते. ज्याला सगळं आयतं मिळतं ना, तो तसाच जसं आयतं मिळालं तसं आयतं गमावतो, कारण त्याची किंमत त्याला नसते. ज्याने त्याच्यासाठी कष्ट सोसले ना, त्याच व्यक्तीला त्या 1 रुपयाची सुद्धा किंमत असते. काय गोड वर्णन या ठिकाणी बहिणाबाई करतात. पूर्वीच्या लोकांना शाळेमध्ये फारच सुंदर कविता असायच्या. आता शाळेमध्ये एवढं चांगलं काही राहिलेलं नाही. आता गेल्याबरोबर आपले शिक्षक शिकवतात, म्हणा मुलांनो, जॉनी जॉनी, येस पप्पा. ईटिंग शुगर, नो पप्पा. टेलिंग लाईज, नो पप्पा. ओपन युअर माउथ, हा हा हा. झालं. त्या मुलाला पण काही कळलं नाही, त्या शिक्षकांना कळलं, तेच भरपूर झालं. पण पूर्वीच्या लोकांना फार सुंदर गोड वर्णन माणसाने ऐकलं तरी हृदयाला भिडून जातं, इतकी सुंदर कविता. आणि हे ममत्व ज्यावेळेला पाहिलं की एक लहानसा पक्षी आपल्या पिलाला चोचेने घास भरवतो, विचार केला या संसाराच्या चक्रातून मी सुद्धा गेलो पाहिजे. आणि विचार करत असताना वीर्य उसळलं, ते अरणीवरती पडलं आणि त्याच ठिकाणी अरणीने शुक शावकांना जन्म दिला. बोलिये परमहंस शुकदेवजी महाराज की. शुकदेवजी महाराजांचा जन्म झाला. असं म्हणतात जन्माला आले तेव्हा 12 वर्षाचं त्यांचं वय होतं. आणि येतच नव्हते बाहेर. भगवंताने सांगितलं, शुका माझी माया तुला बांधणार नाही, तू बाहेर ये. जेव्हा बाहेर आले, दिव्य तेज पुंज मूर्ती मेघ श्याम वर्णाने अजान बाहू होते. अजान बाहू कोणाला म्हणतात? ज्याचे हात एवढे लांब सडक आहेत, एवढे लांब सडक आहे की गुडघ्याच्या खाली पोचतात. बसल्या बसल्या करून बघू नका, बसल्यावर कोणाचीही पोचतात. ज्याचे हात एवढे लांब सडक आहे की तो व्यक्ती उभा असल्यावर त्याचे हात गुडघ्याच्या खाली जातात, त्याला म्हणतात अजान बाहू. आणि भागवतामध्ये वर्णन आहे 3 लोक अजान बाहू होते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा, शुकदेवजी महाराज आणि उद्धवजी महाराज, हे 3 लोक अजान बाहू होते. आणि निघाले सरळ वनाच्या दिशेने. हाक द्यायला लागले, पुत्रेति तन्मयतया विरह कातर आजो आव. थांबले नाही शुकदेवजी महाराज. पुन्हा पुन्हा हे पुत्रा, हे पुत्रा म्हणून हाक मारायची, तरी हो देत नाही. आणि जेव्हा विचार केला माझा पुत्र या ठिकाणी माझ्याकडे बघत सुद्धा नाही, तेव्हा पुन्हा पुन्हा हाक मारली. शुकदेवजी महाराज थांबले. तुम्ही माझे पिता आहात, मी तुमचा पुत्र आहे, पण या जन्मात आहे. या जन्माच्या आधी कितीतरी तुमचे जन्म झाले, माझे कितीतरी जन्म झाले, मला कितीतरी पुत्र झाले, मी तरी किती लोकांचा बाप झालो. हे सर्व जन्माचे नाते आहे, म्हणून मला अडवू नका. त्यावेळेला व्यासजी महाराज म्हणतात, शुकदेवा मी म्हणतोय ते ऐकून तर घ्या. मी म्हटलेलं ऐकून घ्या, नंतर तुम्ही तुमचा निर्णय घ्या. त्यावेळेला शुकदेवजी महाराज त्या ठिकाणी थांबले. आणि शुकदेवजी महाराजांना व्यासजी सांगतात, जसं मी संसाराच्या नियमातून गेलो तसं तुम्ही सुद्धा संसाराच्या नियमातून जा. शुकदेवजी महाराज म्हटले, मी परमहंस आहे. इति श्री परमहंस संहितायाम, मी परमहंस आहे, मला संसार स्वीकारायचा नाही. व्यासजी पुन्हा पुन्हा पटवून सांगतात, अरे तुम्ही निश्चित संसाराचा स्वीकार करा. संसारामध्ये राहणं
म्हणजे परमार्थापासून दूर होणं असं अजिबात नाही. प्रपंची असूनही परमार्थ साधावा. आमच्या साधू संत सुद्धा प्रापंचिक होते, पण परमार्थ केलाच की नाही जीवनामध्ये. अरे नाव आहे नाव, नाव जोपर्यंत पाण्यात आहे तोपर्यंत काही बिघडत नाही. ज्या दिवशी नावेत पाणी येईल ना, नाव बुडाल्याशिवाय राहत नाही. तसं आपण संसारामध्ये आहोत तोपर्यंत काही बिघडत नाही. ज्या दिवशी संसार आपल्यामध्ये येईल त्या दिवशी देहरूपी नौका बुडाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संसारामध्ये राहत असताना संसाराचा त्याग आम्हाला करायचा नाही. संसार करायचा आहे आम्हाला, संसारामध्ये राहायचं आहे. परंतु संसारामध्ये राहत असताना आसक्त होऊन आम्हाला बसायचं नाही. हम हमेशा सभी लोगों को कहते हैं ये आसक्ति है, ये आसक्ति है हमारे पास, कभी भी आ सकती है. ध्यान से सुनना, ये आ सकती है हमारे पास, कभी भी आ सकती है. इसीलिए इसे दूर भगाना चाहिए. आणि म्हणून एका भजनामध्ये फार गोड वर्णन केलंय. कर्म करो आसक्त न हो, कर्म करो आसक्त न हो, अमर गीता की वाणी कहे कृष्ण पार्थ सुन ज्ञानी, कहे कृष्ण पार्थ सुन ज्ञानी. जीवनामध्ये संसार कसा करावा ना हे सुद्धा आम्हाला चिमणी पाखराकडून शिकण्यासारखं आहे. चिडिया अपना कर्म करे पर खुद ही खोका छोडे. मग अशी सुगरणीचं उदाहरण पाहिलं ना आपण. सुगरण इतका सुंदर खोपा विणते, मुसळधार पाऊस येऊ द्या, तिच्या त्या विणलेल्या खोप्यामध्ये थेंबभर पाणी सुद्धा जात नाही. आणि आम्ही माणसं इंजिनियर होतो, एवढे मोठे स्लॅबचे घरं बांधतो आणि पावसाळ्यात ते घर टपकायला लागतात. चिमणीसारखा सामान्य पशु स्वतः विणलेलं घरटं आपल्या पिलांच्या स्वाधीन करून घरटं सोडून जातं. मी नेहमी एक गोष्ट सांगत असते, चिमणीसारखा सामान्य पशु घरटं सोडू शकतो. चिमणीसारखा सामान्य पशु घरटं सोडू शकतो, पण माणसासारखा बुद्धिवान प्राणी 7 दिवस कथा ऐकायसाठी आपलं घर सोडू शकत नाही. चिमणी घरटं सोडते, माणूस घर सोडू शकत नाही. त्याचं मन सदैव घरात असतं. म्हणून संसार वाईट नाही, संसारामध्ये असणारी आसक्ती वाईट आहे. संसार साधू संतांनी सुद्धा स्वीकारला, तो वाईट नाही. पण त्या संसारामध्ये कसं जगावं हे माणसाला कळालं पाहिजे. एक मनुष्य रिक्षाने जात होता, आंबे विकत घेतले. घरी गेल्यावर आंबा मिळेल की नाही म्हणून बसल्या बसल्या एक तोंडात टाकला. जसा तोंडात टाकला तो घशात जाऊन अडकला आणि मग श्वास घेता येईना. रिक्षावाल्याने रिक्षा थांबवला, पाठीवर 2 धपाटे मारले आणि आंबा खाली पडला. म्हटला चला रे सगळे आंबे फेकून द्या, या आंब्याने माझा जीव घेतला असता. रिक्षावाला म्हटला तुला नको असतील तर मला दे. आंबा जीव घेत नाही, आंबा खायची तुझी पद्धत जीव घेते. आंबा खाणं चांगलंय, पण आंबा खात असताना त्यावर असलेली कोय, त्यामध्ये असलेली कोय आणि त्यावर असलेली साल, माऊली म्हणतात तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोन्हीचा नाव बंधू कर्माचा. कर्म जीवनामध्ये करा, पण मी आणि माझं या 2 गोष्टी सोडा आणि कर्म करा. हेच कर्म आनंद दिल्याशिवाय राहणार नाही. तसा आंबा खायचा असेल, आंबा खात असताना तो सरळ तोंडात टाकला तर आपला जीव गेल्याशिवाय राहणार नाही. त्यावर असलेली साय, तैसा कर्तृत्वाचा मधू, त्यामध्ये असणारी कोय, कर्मफलाचा आस्वादू, या दोन्ही काढा आणि मग आंब्याचा गर खातो, अत्यंत खायला मधुर लागेल. संसार वाईट नाही, संसारामध्ये असणारी माणसाची आसक्ती जी आहे ना ती वाईट आहे महाराज. संसार तर फार गोड आहे. संसाराचं वर्णन फार सुंदर केलंय. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर,
वही हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार दोन जीवांचा विचार. जिथे सुखाला नकार आणि दुःखाला होकार. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये. देवळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये. अरे संसार संसार कप बशीच रे घर. बशी बसे आरामशीर कप फिरे गरगर. तुम्ही का असलात? पूर्वी तुम्हाला माहिती आहे लोकांच्या घरी फर्निचर नसायचे. ते कपबशी ठेवायला असं लहानसं घर असायचं. त्यामध्ये बशा आतमध्ये बसलेल्या असायच्या आणि कपाचे कानं लटकवलेले असायचे. ज्या दिवशी माणूस संसाराचा स्वीकार करतो ना त्याच्या मागे आणा लागते. चहा संपला आणा, साखर संपली आणा, पीठ संपलं आणा. आणा आणा करता करता याचा काना कधी होऊन जातो याचं याला कळत नाही. आणि या कपांच्या मागे कायम धडपड असते महाराज. म्हणून तर संख्या कमी आहे यांची. हे दिवसभर धावपळ करतात पैसा कमवण्याकरिता. बशी बसे आरामशीर कप फिरे गरगर. शेतामध्ये पेरणी करायची. पेरणी करायला पैसे नाही जवळ, कर्ज काढायचं. कोणाच्या नावावर काढायचं? कपाच्याच. कर्ज काढलं, बी बियाणं आणणार कोण? कपच. बी बियाणं आणल्यावर शेतात पेरायला नेणार कोण? कपच. पेरणी झाल्यावर पीक उगवलं, अर्ध्या रात्री पाणी द्यायला जाणार कोण? कपच. तुमचं कठीण आहे. कपच. पीक पूर्ण तयार झालं, काढून आणणार कोण? कपच. मार्केटमध्ये विकायला नेणार कोण? कपच. मार्केटमध्ये बिचारा विकायला नेतो, मग बशीचा फोन येतो, हॅलो का हो कितीला गेलं? म्हणे काही नाही 10 लाखाला गेलं यावर्षी. अहो एक काम करा ना, मागल्या वर्षीपासून एक अंगठी नाही सोन्याची, तुम्हाला सोन्याची अंगठी करा. तो म्हणतो नाही ग, दिवाळीपासून चाललंय तुझं 20 ग्रॅम 20 तोळ्याचं करून घ्यायचंय तुला यावर्षी. उगाच म्हणते नको तुमच्याकरिता, इच्छा असते मलाच द्यावं, नको तुमच्याकरिता करा. तो म्हणतो नाही नाही यावर्षी तुलाच. मग म्हणते ठीक आहे तुमची एवढीच इच्छा आहे तर द्या करून. बशी बसे आरामशीर कप फिरे गरगर. सकाळपासून धावपळ यांच्या मागे लागलेली असते. म्हणून असा संसार आहे. पण संसारामध्ये स्त्री आणि पुरुष संसारूपी रथाचे 2 चाक आहेत. जोपर्यंत हे दोन्ही चाक सुरळीत व्यवस्थित आहे ना, संसाराचा रथ सुरळीत चालतो. 2 चाकापैकी एक जरी चाक घसरून पडलं, हा संसाराचा रथ कोणत्या खड्ड्यात जाऊन पडेल सांगता येत नाही. म्हणून संसार जपायचा असेल तर दोघांनी त्या ठिकाणी जपला पाहिजे. संसार वाईट नाही, संसारामध्ये असणारी आमची आसक्ती वाईट आहे. ती बाजूला काढा आणि संसारामध्ये राहा.